आणि एक महत्त्वाची बातमी हाती येते। शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुपारी प्रकरणाचा आरोप केला होता। राजा ठाकूर नामक व्यक्तीला आपल्याला मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता। पण संजय राऊत यांनी केलेले हे आरोप आणि संजय राऊत यांनी मला गुंड म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। सर्व केसेसमधून मला निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे आणि ते न्यायालयानं मुक्त केलं आहे असं राजा ठाकूर याचं म्हणणं आहे। या संदर्भातली कथित एक ऑडिओ क्लिपसुद्धा आहे। या ऑडिओ क्लिपच्या प्रकरणानंतर संजय राऊत यांच्यावर आरोपांचा बुमरँग उलटणार असा दावासुद्धा त्यानं केला आहे। एवढंच नाही तर लवकरच आपण संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसात जाऊ असं सुद्धा कथित गुंड राजा ठाकूर याचं म्हणणं आहे। त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण आहे ते आपण ऐकूयात। ऐका ना राजाभाई, राजा ठाकूर तुम्हीच ना? तुमच्याबद्दल जे काय आता बोललेलं आहे संजय राऊत म्हटलं पण मला ते आता ते संजय राऊतला स्वप्नात पण असं काय दिसत असेल त्याला काय करणार आपण? नाही पण म्हणजे म्हटलं जात आहे की त्यांनी म्हटलं की तुम्हाला सुपारी दिली। का लहान माणूस आहे का? त्याला हे बोलणं तरी शोभतंय का? तुमची आणि श्रीकांत शिंदेची कधी भेट झाली होती का? अरे डॉक्टर श्रीकांत शिंदे आमच्या मतदारसंघाचे खासदार आहेत। हे जे म्हटलं जात आहे काय ते सगळ्यांवरती आरोपच करताय शिवसेनेचे नाव गेल्यापासून किंवा त्यांची लोक त्यांना सोडून गेली तेव्हापासून। हा, त्यांचे कामच आहे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, बाकी काय नाही करत ते। ओके, पण मग ज्या पद्धतीने आता आरोप केले गेले त्याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार? मी त्यांच्यावर टाकेल ना, माझी इज्जतीची वाट लावतात सगळीकडे। गुंड बोलायचा अधिकार कोणी दिला यांना? बरोबर, हे कोण आहे? हे माझ्यावरती गुंड बोलणारे हे कोण आहेत? ओके, तुम्हाला काय वाटतं, राईट का रॉंग? बरं, तुमच्यावर काही केसेस वगैरे आहेत खंडणीच्या किंवा काही हाफ मर्डरच्या काय नेमके? जामिनावर आहे, कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिलेली आहे। हां, मग काय नेमकं तुमचं एक स्टँड काय रे? संजय राऊत जे बोललेत की श्रीकांत शिंदेंनी तुम्हाला सुपारी दिली संजय राऊतची। श्रीकांत शिंदे खासदार साहेबांना हेच काम आहे का? सांगा मला तुम्ही। संजय राऊत कोणाही बद्दल काही बोलू शकतो, संजय राऊत बोलायसाठी तर आहे फक्त। ओके, मग आता तुम्ही या संदर्भात तक्रार करणार आहात? या संदर्भात तुमचा आवाज कट झाला। तुम्ही या संदर्भात तक्रार करणार आहे का? तुम्ही तुमच्या राजकारणामध्ये लोकल लोकांना कशाला इन्व्हॉल्व करता? ओके, तर तुमचा आवाज थोडा कट झाला। या प्रकरणी तुम्ही तक्रार करणार आहे कुठे? मी तक्रार करणार आहे। माझी वाईफ ऍडव्होकेट आहे, ती आता घरी येते लगेच आणि आता आम्ही तक्रार करणार आहे। आणि या विषयावर मला काय बोलायचं नाही। तुम्ही या विषयाला कुठे हे करू नका। मी तुमच्याशी नंतर बोलीन या नंबरवर, तुमच्या फोन करीन मी। बरं, हा तुम्ही जे बोललाय ते स्टेटमेंट चालू शकतो का? तुम्ही जे बोलता आहात ते स्टेटमेंट आपण चालू शकतो का? की म्हणजे तुमचं हे म्हणणं आहे की बाबा या संदर्भात मी तक्रार करणार आहे किंवा या संदर्भात माझं कधीच हे भेट नाही? माझे आबरू घालवताना ही तक्रार मी करणार ना त्यांच्यावरती। तर तुमचं हे स्टेटमेंट मी चालू शकतो का? तुमचा आवाजच येत नाही साहेब। मी म्हटलं तुमचं हे स्टेटमेंट मी चालवू शकतो का? हा, चालवा ना तुम्ही। चालू ना, ठीक आहे, चालवा। मी तक्रार करणारच आहे ना। माझ्यावरती खोटा आळ घेतोय हा माणूस, याचा काय वाचताय आमचा? ओके, ठीक आहे, चालेल। समजा आमच्या ऑफिसच्या लँडलाईनवर फोन आला तर बोलाल का? आता सध्या नाही बोलू शकत, मी गाडी चालवतोय, मुंबईवरून ठाण्यात येतोय मी। अर्ध्या तासानंतर बोलेन। ठीक आहे, चालेल। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, संजय राऊत यांनी केलेले हे आरोप आणि हे सगळं प्रकरण आता मोठं होणार तर? नक्कीच, आपण जर ऐकलं असेल, राजा ठाकूर ज्या व्यक्तीचं नाव समोर आलं होतं, संजय राऊत यांनी म्हटलं होतं की गुंड राजा ठाकूर याला खासदार श्रीकांत शिंदे याच्या मार्फत सुपारी दिली गेली होती त्यांच्यावरती हल्ला करण्याची। आता मुळात या प्रकरणी शिवसेना शिंदेगड जे आहे त्यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली आहे, नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पण मुळात राजा ठाकूर नावाची व्यक्ती जी होती, ज्या व्यक्तीवरती हे हा सगळा आरोप प्रत्यारोप होत होता, त्या व्यक्तीशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला। आपण जर स्पष्टपणे ऐकलं असेल तर त्यांचं म्हणणं आहे की मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या
मतदारसंघातील आहेत, अनेक कामानिमित्त आम्ही त्यांना भेटतो. याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही सांगितलं आणि मी त्यांची भेट घेतली, याचा अर्थ की कोणी काय आरोप करावे. संजय राऊत यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपासंदर्भात ते लवकरच तक्रार करणार आहेत. मुळात आता ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी दावा केलेला आहे त्यांच्याकडे काय पुरावे आहेत यासंबंधी हे त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे. हे देखील ठाकूर जो आहे त्याने स्पष्ट केलं होतं. पण त्याचं एकच म्हणणं आहे की त्यांनी कोणत्या आधारे ही सर्व माझ्यावरती आरोप केलेले आहेत. माझ्यावरती ज्या केसेस आहेत त्या बऱ्याच केसेसमध्ये मला निर्दोष सोडलेला आहे, मी जामिनावरती आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मला नाहक त्रास झालेला आहे. मी आबरू नुकसानीचा दावा करणार आहे. पण मुळात आता राजा ठाकूर आणि संजय राऊत या दोघांनी नेमकं या प्रकरणी आपलं काय स्पष्टीकरण आहे हे पोलीस तपासामध्ये समोर येईल, त्यानंतर स्पष्टता होईल. पण सध्या आहे. तरी ठाकूर जो आहे त्याचं म्हणणं आहे की मी अशा पद्धतीनं कुठलीही सुपारी घेतलेली नाहीये किंवा ठीक अशा आहे. पद्धतीने कोणतंही काम मी केलेलं नाही किंवा करणार नव्हतो. ठीक आहे. अजित तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.